नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेले आहे। तर अंगणवाडी मदतनीस भरती निघाली आहे 2024 नवीन भरती निघाली असून ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये खूप मोठ्या जागा आहेत। ही जाहिरात आली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कसे करायचा, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, फॉर्म कोठे भरायचा, अर्ज कधीपासून भरायचा, पगार किती असणार आहे, लास्ट डेट कधीपर्यंत, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, शेअर करा, लाईक करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, आज सगळ्यांचे क्वेश्चन होते अंगणवाडी का मदतनीस भरती, खुशखबर, लेखी परीक्षा नाही आहे आणि न्यू अपडेट सुद्धा आलेली आहे। बघा बघा संभाजी काय म्हणतात, अहमदनगरहून सेविका भरती कधी येणार आहे। बघा, सेविका पदाची भरती कधी येणार आहे, ती होणार आहे माधव म्हणतात। त्याचप्रमाणे गणेश म्हणतात जालना डिस्ट्रिक्टमध्ये कधी भरती चालू होणार आहे। सुरेखा म्हणतात बीडची कधी आहे। मीरा म्हणतात परभणीला कधी भरती आहे। राजेंद्र म्हणतात नाशिक जिल्हा कधी आहे, नाशिक जिल्ह्यात कधी भरती आहे। राधिका म्हणतात सोलापूर जिल्ह्यात कधी भरती होणार आहे। मोना म्हणतात पुण्यामध्ये कधी भरती होणार आहे। अशा प्रकारचे संपूर्ण माझ्या कमेंट कधी भरती होणार आहे मॅडम। तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की अखेर तुमची प्रतीक्षा संपली आहे आणि आता भरती भरायला म्हणजे भरतीला सुरुवात झाली आहे। बघा, ही भरती ऑफलाईन पद्धतीने होणार आहे आणि गाव पातळीवर किंवा जिल्हास्तरीय भरती होणार आहे, म्हणजे तुमच्या जिल्ह्यानुसार ही भरती होणार आहे। आणि ऑफलाईन असल्यामुळे ऑनलाईन नोटिफिकेशन येऊ सुद्धा शकत नाही किंवा येऊ पण शकतं। अशा प्रकारचं तुम्हाला दोन्ही शक्यता देऊ शकते, म्हणजे दोन्ही शक्यता आहेत किंवा ऑनलाईन नोटिफिकेशन येऊ पण शकतं आणि नाही पण। अशा प्रकारे आतापर्यंत 2 जिल्ह्यामध्ये भरती झालेली आहे, एक अमरावती आणि एक आहे नागपूर। अशा 2 जिल्ह्यामधली भरती झालेली आहे मदतनीसची आणि दुसऱ्या जिल्ह्यामध्ये आता टप्प्याटप्प्याने भरतीला सुरुवात होत आहे। तर चला तर मग आपण बघूया, ही मदतनीस भरती आहे, सेविकाची भरती नाही आहे। सेविकाची सुद्धा भरती होणार आहे, लवकरच तुम्हाला कळवण्यात येईल आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर येत असतील। जर अशा प्रकारचे तुम्हाला व्हिडिओ पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे तुम्हाला सर्व प्रकारची माहिती आमच्या चॅनलवर उपलब्ध होईल। बघा, पुण्याच्या पेपरला आलेले आहे मदतनीसांची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। बघा, पुणे जिल्हा एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील जिल्हा परिषदेच्या ग्रामीण आदिवासी नागरी प्रकल्पातून एकूण 14,690 अंगणवाडी रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। बघा, अंगणवाडी मदतनीस पदाच्या भरतीसाठी संबंधित बाल विकास प्रकल्प ग्रामीण आदिवासी नागरी विभागाकडून स्थानिक स्तरावर जिल्हा जाहिरात प्रसिद्ध केल्या आहेत। या मदतनीस पदासाठी इयत्ता 12वी उत्तीर्ण असल्यास 18 ते 35 वयोगटातील विधवा उमेदवारांच्या बाबतीत कमाल 40 वर्ष वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे। बघा, जर तुम्ही विधवा नसाल तर 18 ते 35 वर्ष तुम्हाला वयोमर्यादा आहे आणि जर विधवा असतील तर त्यांना 40 वर्षापर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि तुम्हाला याच्यासाठी 12वी पास असणे गरजेचे आहे। बघा, मदतनीसचीच भरती आहे तरी तुम्हाला 12वी पास असणं गरजेचं आहे। बघा, ही भरती ग्रामीण किंवा आदिवासी नागरी विभागाकडून स्थानिक स्तरावर जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत। बघा, सगळ्या जाहिराती स्थानिक स्तरावर प्रसिद्ध केल्या गेल्या आहेत। तर तुम्ही तुमच्या जिल्हा लेवलला तुम्ही चौकशी करू शकता। तुमच्या बाल विकास प्रकल्प ग्रामीण आदिवासी नागरी विभागाकडून स्थानिक स्तरावर, म्हणजे तुम्ही तुमच्या बाल विकास प्रकल्प ग्रामीण आदिवासी नागरी विभागाकडे तुम्ही जाऊन चौकशी करू शकता आणि आमच्या जिल्ह्यासाठी जाहिरात आली आहे का, जागा भरू शकतो का आणि त्याच्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता, असं तर इथं सांगण्यात आलेलं आहे की संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण जिल्ह्यामध्ये जाहिरात आली आहे। तर तुम्ही लवकरात लवकर तुमच्या जिल्हास्तरीयवर जाऊन चौकशी करू शकता। मग वयोमर्यादा बाबतीत कमाल 40 वर्ष वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे। इच्छुक महिला उमेदवारांना संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचे कार्यालय अर्ज सादर करावेत। बघा, तुम्हाला बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर करायचे। जिल्हा स्तरावर तुमचं बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचे कार्यालय असतं, तिथे जाऊन तुम्हाला अर्ज सादर करावेत असे आवाहन करण्यात आले आहे। रिक्त पदे भरण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे। महिला व बाल विकास विभागाने दिलेल्या निर्देशानुसार ही रिक्त पदे भरली जाणार आहेत। बघा, 14,690 पदांसाठी ही जाहिरात आहे।
बघा 31 ऑगस्ट ही लास्ट डेट आहे. तर तुम्हाला फॉर्म कुठे भरायचं आहे बघा, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय यांच्याकडे तुम्हाला जाऊन फॉर्म भरायचा आहे. इच्छुक महिलांना तुम्हाला जायचं आहे. आणि वय मर्यादा किती आहे तर तुम्हाला इथं वय मर्यादा सुद्धा सांगितलं आहे बघा, 18 वर्षापासून ते 35 वर्षापर्यंत. आणि विधवा असतील तर त्यांना 40 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे. अशा प्रकारे किती जागा निघाले, 14,690 जागांसाठी ही भरती जाहिरात आलेली आहे. तुम्ही लवकरात लवकर फॉर्म करू शकता. आणि सर्वांच्या क्वेश्चनचा आन्सर भेटला असेल की यामध्ये सर्व जिल्हास्तरीय म्हणजे सर्व जिल्ह्यासाठी ही जाहिरात निघाली आहे. आणि जिल्हास्तरीय ही जाहिरात असल्यामुळे ऑफलाईन जाहिरात आहे. तुम्ही जिल्हास्तरीय जाऊन चौकशी करू शकता आणि तुम्ही फॉर्म भरू शकता. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन माहिती किंवा नवनवीन अपडेट येत राहतील. धन्यवाद.